तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर मालगावमधून फोन आला होता आयकॉन टुर्नामेंटसाठी. एक गाव 10 प्लेयर आणि एक आयकॉन अशी टुर्नामेंट आहे. स्टार्टिंगपासूनच आयकॉन आहेत, त्यामुळे त्यांचा कॉल आला होता. कर्नाटकात मॅच आहे. आता कुठं आहे मॅच मी काही विचारलं नाही, पण त्यांना हो येतो म्हणून सांगितलेलं. तर आज सकाळी वाजलेत 7:30. थंडी तर एवढीच वाजायला लागल्या, पण जायला लागणारच आहे, काय पर्याय नाही. इथून मालगावपर्यंत गाडीवरनं जायचं आहे आणि तिथून पुढं त्यांची 4 व्हीलर आहे, तर सगळी मिळून एकत्र जायचं आहे. तर चला जाऊया. वेळेत पोचणे गरजेचं आहे. त्यांना सांगितलेलं 7:15 तिथं येतो आहे आणि आता निघलो तर टायमात थंडी आहे. हळूहळू जायला लागणार आहे, गारले लागणार. तर चला निघूया. Okay, let's go. तर आता आली ग्राउंडवर आणि ग्राउंड टोटल प्रवास झाला आहे 90 किलोमीटर आणि मला वाटलं जवळ आहे, पण 90 किलोमीटर अंतर झालं. गाडीत बसून आल्यामुळे बरं झालं. नाही टू व्हीलरवरून आलो असतो तर थंडीत अपघात झाले असते. आता तुम्हाला ग्राउंड धावतो. ही ग्राउंड आहे पूर्ण. हा विकेट आहे, ही मालगावची आमची टीम. हा विकेट आणि सगळे प्लेयर लागलेत प्रॅक्टिस करायला. आणि ग्राउंडचं असं वैशिष्ट्य आहे की दुपारनंतर वारं पूर्ण लेफ्टीला चालू होत आहे, राईटला पण चालू होतंय. चालू होते. आमचे म्हणजे ऑर्गनायझर टीमचे, म्हणजे टीम स्पर्धा घेतलेले ऑर्गनायझर आहेत. आणि ह्या साईडला ग्राउंड फक्त 45 मीटर, समोर इथं तिरकं 55 आणि ह्या साईडला पूर्णपणे 45 मीटरचं अंतर आहे. तर खेळायला मजा येणार आहे. जरा वॉर्मअप करूया, अंग लूज करूया, कारण सगळे एकत्र बसून आलो आहे, त्यामुळे जरा कॉम्बिनेशन पण ही करूया. आता येतं बोलत आलो एकत्र बसून, त्यामुळे जरा प्लस पॉईंटच आहे. आता सगळ्यांबरोबर जरा प्रॅक्टिस करूया. तर आता दुसरी मॅच आहे आणि पहिली मॅच चालू झाली आहे आणि बॉल हिटले. मेन म्हणजे वार तर असा आहे नाही, पूर्ण लेफ्टीला वार आहे आणि ॲडव्हान्स म्हणजे राईटीला काहीच नाही, सगळा लेफ्टीलाच आहे. हिटली बॉल असल्यामुळं तर बॅटिंग करताना परफेक्ट शॉट खेळायला लागणार आहे. मिस टाईम झालं की बरोबर हातात राहतोय, नाही तर तिथं सर्कलला उभा राहतोय बॉल, त्यामुळं खेळणं तर भागच आहे. आता टुर्नामेंटचं नियोजन पण एक नंबरच केलं आहे, कारण का गाव भागात अशी टुर्नामेंट घेणं आणि प्रत्येकजण मदत करणं हे शक्य नसतंय. की कॉमेंट्री पण आहे, गाणे 6 मारल्यावर गाणी पण वाजतात आणि लाईव्ह पण आता बोलवलं आहे त्याने, लाईव्ह पण येते. पण नियोजन गाव भागातनं पण एक नंबर केले, का शहरी भागात पण असं नियोजन मला वाटतं कमीच होतं आहे, पण एक नंबर नियोजन आहे. टॉस झाला आहे, आता बॅटिंग करणार आहे. पहिला बॅटिंग आली की मस्त 5 ओव्हरला 60 ते 70 प्लस करायला बघेन, कारण का वातावरण वेगळं आहे, त्यामुळं स्कोअर करणं गरजेचं आहे. आणि आयकॉन आली म्हटल्यावर जास्त करून टीम 50% तर आयकॉनवर अवलंबून असत्या. तो जर व्यवस्थित खेळा की टीम व्यवस्थित खेळते, सगळ्यांना घेऊन खेळा येत आहे. तर चला बघूया. तर आत्ताच मॅच झाल्या आणि आमचा कॅप्टन तिकडं बघ कॅप्टन हे आमचा फिल्डर आणि मॅच आम्ही जिंकले. म्हणजे जरा बऱ्यापैकी वन साईडच झाले. आमची पहिला बॅटिंग होते, आमचा स्कोअर झाला टीमचा 5 ओव्हरला 60 झाला. अपोजिट संघाला 61 करायचा होता, पण 10 धावांनी आम्ही मॅच जिंकलो. सगळी चांगली खेळलेत, बॉलिंग बॅटिंग सगळे व्यवस्थित झालं, परफेक्टच, त्यामुळं मॅच जिंकली. आता दुसरा राऊंडला जरा वेळ लागणार आहे, 2 तासानंतर आहे. तर तका जरा यांची मॅच बघत बसायचं आणि निवांत रेस्ट घ्यायचं जरा. तर प्रत्येक ठिकाणी 8 टीम असतात आणि जोड्या करून 4 मॅचेस होतात, पण इथं 10 टीमा आली आहेत. सांगायचं उद्दिष्ट असं आहे की जिथं नियोजन चांगलं असेल तिथं टीमा पण जास्त आहे, तिथे काय तर वादच नसते. त्यामुळे इथं टीमा 10 आली आहेत आणि जोड्या करून 5 मॅचेस झाली आहेत. 5 मधल्या 3 टीमावर येणार, म्हणजे 5 टीमावर येणार, 10 मॅचेस आहेत. 10 मधल्या 5 टीमावर येणार आणि त्यांच्यात मग एक चिठ्ठी पडणार आणि दोघांची मॅच लागणार. तर आता पहिल्या राऊंडचा लास्ट सामना चालू आहे, त्यानंतर चिठ्ठ्या पडणार आणि त्यातनं एक टीम वर जाणार क्वार्टर फायनलसाठी आणि दुसरा राऊंड खेळायसाठी तयार होणार. आणि येऊ चालला आहे दुपारचा लंच, मसाले भात. ह्या साईडला असंच भेटते, भात तेन पोट भरून खायला मिळते थोड्या पैशात. तसं आपल्या इकडे भेटत नाही, आपल्या इकडे वडापाव चहा त्याच्यावरच भागवायला लागते. तर आता चिखलगाववर मॅच आहे, चिखलगाववर आहे ना, चिखलगाववर मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅचेस असणार आहे. चिठ्ठीतनं काय नाव आलं नाही, म्हणजे आम्हाला काय खेळून स्ट्रगल करूनच वर जायला लागणार आहे, शॉर्टकट काय पर्याय नाही. तर आता टॉसला गेला आहे कॅप्टन, बघूया काय होतं आहे. पहिला बॅटिंग आली की 4 ओव्हरच्या मॅचेसला 50 ते 55 करायला बघीन, सेफ स्कोर होईल. आणि जर बॉलिंग आली तर पहिला 40च्या आतच थांबवायला बघीन, कारण का चेस करणं पण जरा अवघड आहे.
तर मित्रांनो आता आलो आहे अर्ध्या वाटेत. स्टार्टिंगचा मॅचचा व्लॉग करायचं काय झालं नाही, कारण अंधार पडत असल्यामुळं मॅचा पण पटपट झाल्या आणि वेळ कमी होता, त्यामुळं लगेच बोलवत होती टॉसला, लगेच मॅचा घेत होत्या आणि क्वार्टर फायनल मॅचला मार खाल्ला. मग खेळलेली सगळी चांगलीच, बॅटिंगकडनं स्कोर झालता 40 झालता, चांगला फायटिंग स्कोर झालता, पण थोडी मिस फिल्डिंग पण झाली. जरा नवीन पोर आहे ते स्ट्रगल करायला लागलेत, जरा एक्सपिरियन्स आला का नाही ते होतील बेस्ट. पण थोड्या कॅचेसमुळं आता ते म्हणतात नाही कॅचेस विन द मॅचेस, ते तसंच झालं. जरा मॅचेस जरा कॅचमुळंच मॅच हरल्या, नाहीतर बाकी सगळी व्यवस्थित खेळली. जरा सगळी नाराजच झालते आणि वाईट पण वाटत होतं की हातातली मॅच आम्ही हरलो. जिंकलो असतं डायरेक्ट सेमीफायनल एंट्री झाली असते, पण हातातली मॅच गेल्यामुळं जरा कसं तर वाटलं आणि तिथं बी सगळी नाराज होते आणि आपल्याला बी वाईट वाटत होतं. पण विषय कसा होणार की त्यांच्या तिथं व्हिडिओ केला तर गैरसमज माणसाला लगेच होते, त्यामुळे त्यांना काय वाटायला की बाबा याला काय मॅचचं घेणं देणं नाही, लगेच मॅच हरल्यावर व्हिडिओ करायला लागला. पण त्यामुळं म्हटलं राहू दे, म्हटलं व्हिडिओ करायचा मूडच गेला पूर्ण. मॅच हरला, आता जिंकलो असं तर हसत खेळत त्याचने बी ब्लॉगमध्ये घेतलं असतं, पण हरल्यामुळं काय गप बसायला लागलं, मूड बी नव्हता आणि येताना गप गाडीत सगळी शांत झालीत. पण जाऊ दे म्हटलं, थोडं क्रिकेट आहे शेवटी, हार जीत होत्या, एक जण हारणार तर दुसरा जिंकणार, यालाच क्रिकेट म्हणायचं. पण माइंडसेटनं प्रॅक्टिस सगळी करतो बोलले आहेत, कॉन्फिडन्स पण आहे चांगला, नवीन असल्यामुळं जरा जोश आहे चांगला, त्यामुळे चांगलीच खेळतात सगळे. आणि आता आले अर्ध्या वाटेत आणि ब्रिज खालीच थांबली व्हिडिओ करायला. इथं लाईट घावली मोठ्या लाईट खाली व्हिडिओ क्लिअर होते, त्यामुळं इथंच थांबली. तर जाय आता चला पुढं, कारण का घरी पण पोचायचं अजून, वेळ तर लय झाला चला. तर आता आलो आहे आपण आपल्या घरी. व्लॉगचा करूया इथंच एंड, भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.